मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आज जॉब इंटरव्ह्यू प्रिपरेशन होमवर्क पार्ट 2 मध्ये। तुम्हाला जर जॉब इंटरव्ह्यूला जायचंय तर घरी पूर्ण तयारी करणं फार आवश्यक आहे। त्यासाठी मी 2 पार्ट्समध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। पार्ट 1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याच्यात मी ऑलरेडी महत्त्वाचे 6 पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत, त्याच्यावर मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे। हा पार्ट 2 आहे, त्याच्यात मी 4 पॉइंट्समध्ये सांगणार आहे। पॉइंट नंबर 1, यूज केसेस। मित्रांनो, यूज केसेस आणि कस्टमर स्टोरीज या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। कस्टमर स्टोरीज बद्दल आपण पार्ट 1 मध्ये बघितलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक शॉपिंगचं ॲप आहे, तर कस्टमर स्वतः सांगतोय की मी या ॲपला वापरून शॉपिंगचा माझा एक्सपिरियन्स चांगला होता। दिस इज कस्टमर स्टोरी। यूज केस ही कंपनी सांगते, म्हणजे काय तर या ॲपचा वापर करून कस्टमरला लवकरात लवकर त्याचं प्रॉडक्ट मिळवता आलं पाहिजे किंवा त्याच्या घरी डिलिव्हर झालं पाहिजे, या ॲपमध्ये इझिली पेमेंट करता आलं पाहिजे। दिस इज अनदर यूज केस। अशा यूज केसेस त्यात ते प्रॉडक्ट मॅनेजमेंटची टीम किंवा म्हणजे आपण म्हणूया की ती कंपनी डिफाईन करते, त्याच्यातल्या टीम्स डिफाईन करतात ज्या त्या प्रॉडक्टवर काम करत आहेत। तर अशा यूज केसेस तुम्ही शोधून काढा आणि त्याबद्दल तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बोलण्याची प्रॅक्टिस करा। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आय हॅव सीन that one of the use cases of your this particular app is the ease of payment and number of modes of payment that you have provided. I have already worked on these many, so I think my skills are in line with what you expect. तुम्हाला काय पाहिजे आहे त्याच्या बरोबर माझ्याकडे तसे स्किल्स ऑलरेडी आहेत, असं तुम्ही मॅप करू शकता। तुम्हाला काय बोलायचं आहे आणि त्यांना काय पाहिजे आहे यासाठी तुम्ही यूज केसेस बघून ठेवायच्या आणि त्याची तयारी घरी करायची। पॉईंट नंबर 2, लिंक्डइन पेज। मित्रांनो, एखाद्या कंपनीच्या कोणत्या तरी जॉबला तुम्ही जर अप्लाय करत असाल तर त्यांचं लिंक्डइन पेज बघून ठेवा। तुम्ही रिसेंट पोस्ट्स तरी बघून ठेवा, म्हणजे तुमचा जर इंटरव्ह्यू मे बी पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात असेल तर तुम्ही आजपासून त्यांना फॉलो करायला सुरुवात करा। त्याच्यात तुम्ही काय बघायचं तर त्यांचे एम्प्लॉईज काय पोस्ट करतायत किंवा त्यांचं जे लिंक्डइनचं हँडल आहे तर ते काय पोस्ट तिथे टाकतायत, याच्यावरून तुम्हाला बोलायला बरेचसे पॉईंट्स मिळतात। उदाहरणार्थ की तुम्ही या प्रोजेक्टबद्दल रिसेंटली लिंक्डइनवर ही पोस्ट टाकली आहे, आय ऑलरेडी हॅव वर्कड ऑन धिस पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी, असं तुम्ही बोलू शकता। डिस्कशन कॅन बी स्टार्टेड, यू कॅन स्टिअर द इंटरव्ह्यू युअर वे। तुमच्या मर्जीने तुम्ही डायरेक्शन देऊ शकता इंटरव्ह्यूला, हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। इंटरव्ह्यू इकडे तिकडे न भरकटू देता किंवा ब्लँक न होता किंवा इंटरव्ह्यूअरला तुमच्यावर हावी होऊ न देता तुम्ही इंटरव्ह्यूला स्टिअर करणे, तुम्ही तुमच्या मार्गाने तो घेऊन जाणे, यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत। यासाठी हा पार्ट 2 मधले मुद्दे हे सगळे त्याच्यासाठीच आहेत। नंबर 1 होतं यूज केसेस, नंबर 2 इज लिंक्डइन पेज, नंबर 3 इज सेम फेसबुक पेज। मित्रांनो, फेसबुक पेजवर थोडंसं कल्चरल किंवा इंटरपर्सनल ॲक्टिव्हिटीज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तिकडे पोस्ट होतात। लिंक्डइन पेजवर शक्यतोवर ते होत नाही। लिंक्डइन पेजवर प्रोजेक्ट्स किंवा त्यांचे मार्केट इंडस्ट्री रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पोस्ट करतात आणि फेसबुकवर त्यांच्या इंटरपर्सनल ॲक्टिव्हिटीज किंवा गेट टुगेदर किंवा क्रिकेटच्या मॅचेस, टुर्नामेंट्स, इकडे तिकडे सहली वगैरे याच्याबद्दल पोस्ट करतात। दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड क्रुशियल टॉपिक तुम्ही जो मिळवू शकता आणि इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकता। ही आहे तयारी जी तुम्ही होमवर्क म्हणून घरी करायला पाहिजे इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी। मित्रांनो, पॉईंट नंबर 4, शेअर मार्केट ॲनालिसिस। ज्या कोणत्या कंपनीच्या ज्या कोणत्या रोलसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला असेल त्या कंपनीचं शेअर मार्केट, ती कंपनी कसं परफॉर्म करते शेअर मार्केटमध्ये हे थोडंसं बघून जा। जरुरी नाही आहे की त्याशी रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न विचारतील किंवा तुमच्या जॉबशी रिलेटेड तिथे काही आहे, पण तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। मित्रांनो, याच्यातून मिळालेले एक पॉईंटसुद्धा जर तुमच्या कामात आला, तो रेफरन्स म्हणून तुम्ही बोलू शकलात, कोट करू शकलात इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये, तर यू नेवर नो कधी कुठे तुम्हाला कसा या छोट्या छोट्या गोष्टींचा फायदा होईल। तर मित्रांनो, 4 पॉईंट्स आपण कव्हर केले। ज्या कोणत्या कंपनीचा इंटरव्ह्यूचा कॉल तुम्हाला आलेला आहे त्या इंटरव्ह्यूला जाण्याआधी होमवर्क म्हणून तुम्हाला या 4 पॉईंट्सचा अभ्यास पूर्ण घरी करून ठेवायचा आहे। यूज केसेस, फेसबुक पेज, लिंक्डइन पेज आणि शेअर मार्केट ॲनालिसिस त्या कंपनीचा। ऑल राईट, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। इफ यू आर न्यू टू द चॅनल, सबस्क्राईब करा जबरदस्त अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।